मी भोसे ॲग्रो प्रोड्युसर कंपनीकडून कर्ज घेण्यासाठी सर्व पत्रे मी भोसे ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या मालक अनवर बाबूलाल शेख यांच्याकडे दिली व ते म्हणाले की तुम्हाला तुमचे कर्ज मंजूर करतो, पण माझं कर्ज त्यांनी मंजूर केलेलं नाही आणि आम्हाला म्हणाले ते की तुमचं कर्ज मंजूर झालेलं नाही व परस्पर त्यांनी ते पैसे घेऊन आमची फसवणूक केली. तर असे आमच्या गटामध्ये सर्व त्या भोसे ॲग्रो प्रोड्युसर गटामध्ये 248 सदस्य आहेत. त्या सर्व सदस्याची कुणाला पहिला हप्ता दिला, कुणाला दिलाच नाही, अशा स्वरूपाचं प्रकरण घडलेलं आहे. तर ह्याची पूर्ण चौकशी व्हावी. 248 जणांचे 1,40,000 4 कोटीच्या आसपास फसवणूक झाली. तर आम्हाला न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. जर आम्हाला नाही न्याय मिळाला तर आम्ही तहसील कार्यालयासमोर जाऊन आत्मदहन करू 12 तारखेला. सुनीता विष्णू बोंगे. आम्हाला कर्ज पहिलं 60,000 रुपये दिले, 70 दिलं, त्यातलं 10,000 आपल्या ह्याला घेतलं, बिलं मारायचा ती खर्च घेतला आणि परत 60 दिलं, परत पैसे दिले नाहीत आम्हाला. दुसरं मिळायचं 70,000चं तर दिलंच नाही तर त्याने. आम्हाला घर नाही, दार नाही, काय नाही. आम्ही रोज मजुरीला जातो. 11 लाख रुपये भरायचं कशानं आमचं. ह्यांच्यापासून आमच्याला साहेबापासनं अनवर साहेबापासनं माझ्या पोराला धोका आहे. आणि सोमनाथ थिटे ह्याच्यापासून सुद्धा माझ्या पोराला धोका आहे. सोमनाथ थिट्यानं, संतोष थिट्यानं सुद्धापासून धोका आहे माझ्या पोराला, मुलाला. धमकी टाकते ती, दाब देते ती. मोबाईल पैसे मागितले की ह्याला टाकते ती. बंद. सांगितलं नाही का? मी पोलीस स्टेशनला सांगितलेलं एकदा. हां, परत ती बघूच म्हणते. ती काय सुद्धा इलाज नाही ना, गपची बसली, मोबाईल बंद करून टाकते. असं याने गप बसावं वाटते त्यांना समजायला. हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी बरंच करावं लागली. काम चालू आहे त्यांचे. हां, आमच्या नावाखाली कर्ज उचलले तिने. आम्हाला 1 हप्ता माझ्या नावावर झाला आहे, दिला आहे बँकेत. आणि मालकीच्या नावावर बी हप्ता आला नाही, काय नाही, ती फसवणूक केली आहे. आणि आम्हाला नोटीस येते ते पैसे भरा म्हणून. आणि त्या दिवशी आम्हाला 5-5 कोटीची नोटीस दिली ते. हां, जी काही 15 नावावर आहे तेवढं दाखवते, 15 लाखाच्या वर दाखवते.